लिसन लिसन लिसन. अरे यार सुरू झालं या बाईचं लिसन लिसन. ए बाबा अट्रॅक्शन अट्रॅक्शन. ओके गाईज, ब्रेकिंग न्यूज. दिस इज रावी. ती आजपासून आपलं ऑफिस जॉईन करते. मीच पर्सनली तिचा इंटरव्ह्यू घेतला, सो शी हॅज टू बी गुड. सो वेलकम रावी. हाय हाय एव्हरीवन. हाय. हाय 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 हाय. Hello. हॅलो. माझं नाव सचिन. नाम तो सुना होगा. नाही. नाही. तुमचं नाव रावी ना? हो. मग तुमचं आडनाव वार असेल नाही का? नाही? असायला हो होतं. म्हणजे कसं रावी वार संडे इज फन डे. आई शपथ काय सुचलंय हे मला. सचिन. अरे बघितलंस का तू? बाप रे बाप, टिपिकल बडे बाप की बिगडी हुई बेटी वाली वाईब आहे अपुरीकडून. तशी तर तुझी दुसरी बहीण मायोरा मॅडम होत्याच की एक. ही दुसरी कशाला आणली आता, चिंगम खाऊन इंग्लिश फाडणारी? मॅग गप्प बस. हं? आधीच काही ठरवू नकोस. ए तायडे, हळदीत ज्यूस न देणाऱ्या तायडेनी घेतलाय तिचा इंटरव्ह्यू. कायच अपेक्षा करायची अजून? गप झाला. लेट मी टेल यू गाईज, रावी इज व्हेरी वेल क्वालिफाईड फॉर दिस जॉब. म्हणजे तिचं घरचं बिझनेस असून सुद्धा ती इथे काम करायला आली आहे. शी इज हिअर फॉर द एक्सपिरियन्स अँड टू लर्न, राईट? राईट. शर्वरी, येस. मी ॲक्च्युली आधीपासूनच तुमच्याबद्दल खूप ऐकलंय. ते मी मागे इंटरव्ह्यूला आले होते ना, तेव्हा ऐकलं की तुम्ही खूप छान प्रेझेंटेशन दिलं. नाईस टू मीट यू. हाय. हं? मकरंद. मॅक, राईट? मकरंद. हो, मी मकरंद. लाडाचं नाव माझं मॅक आहे. नाईस. पण मग तुम्ही असे डोळे फाडून का बघताय? कोण? मी नाही. डोळे फाडून नाही, सॉरी. ते काय झालं, मी आले ना तर हे मायोरा मॅडमनी ओळख बिळख करून दिली. तुमच्याकडे बघून असं वाटलं की तुम्ही ते टिपिकल हायफाय श्रीमंत बँड्रा गर्ल तशावाल्या असणार. पण तुम्ही आता बोलल्या तर असं झालं की बापरे केवढं मराठी बोलल्या, नाही काय तायडे? अस्खलित मराठी बोलल्या एकदम, म्हणून एकदम ते मला हे झालं. एक्सक्यूज मी कॉन्व्हेंटमध्ये शिकले असले तरी मराठी आपली मातृभाषा आहे ना. आम्ही घरी सुद्धा मराठीच बोलतो. आणि फॅमिली बिझनेस असला म्हणून काय झालं, मी ठरवलं होतं की माझ्या करिअरची सुरुवात बाहेर नोकरी करून करायची. एक्सपिरियन्सेस घ्यायचे आणि मग वेळ आली की आमची कंपनी जॉईन करायची. आणि तसंही असं कुठे लिहिलंय का की वडील श्रीमंत असले की मुलीला ॲटिट्यूड असतो? काय भारी बोलल्या, म्हणजे मस्त बोलल्या ना तायडे, एकदम सलग असं भारी. आणि मकरंद. नाही मकरंद नाही, मॅक. लाडाचं नाव मॅक. मॅक. भाषा कुठलीही असू दे, त्यांनी काय फरक पडतो? आपण काम कसं करतो हे इम्पॉर्टंट आहे, हो ना? जय सर. नाही म्हणजे आमच्या जय सरांसारख्या बोलल्या तुम्ही एकदम. ते पण असंच बोलतात. तुमचं आणि त्यांचं एक नंबर जमेल. काय तायडे? चला जायचं ना, मीटिंग आहे. Oh, Ravi, this is Akash sir, and Akash sir, this is Ravi, the new joinee. मी बोलले होते ना. अच्छा, वेलकम वेलकम. जय सर कुठे? हा तेच सांगायला आलो होतो. तो कॉन्फरन्स मध्ये वाट बघतोय. चला मॅक, शरू, इदित्री, चला कम ऑन. Great. Wait a minute. Ravi, you also join, no? You'll get to know our office environment. या शुअर, लेट्स गो. हा जॉईन आमच्या बरोबर जॉईन. चला चला You can keep your stuff at the desk over there. मॅडम मी आहे ना, माझ्याकडे द्या. थँक्यू. थँक्यू. He does all the work. Come. आई शपथ यार तायडे, काय भारी पोरगी आहे ना. आणि नाव पण भारी आहे तिचं. ती आली तेव्हा वेगळीच वाटली ना, म्हणजे अशी एकदम अशी ॲटिट्यूड असेल, अशी जरा बिघडलेली पोरगी. पण बोलली तर काय भारी वाटलं यार. ती जेव्हा हसली ना, तिच्याकडून नजरच हलत नव्हती माझी. असं वाटलं तिला बघतच राहिलं पाहिजे. काय ॲटिट्यूड नाही, काय नाही, किती भारी हाक मारली मला. मॅक मकरंद.
ह्याला नाही आहे भारी आहे पण आता ये तू मागे ये. कुठे मागे? मी मागेच आहे. नाही तुझे डोळे तिच्या बरोबर आत गेलेत. ते परत आण आणि कामाकडे लक्ष दे, नाहीतर काय आहे ना आपल्याला बोलणी खावी लागेल. आले परत? हा कधीच. मी तेच बोलत होतो. चल तू कुठे थांबली? चल चल मीटिंग आहे. हो, जाऊया ना जाऊया. तू काय हसत आहे? तुझा काम कर. तू चल चल चल. अरे रे 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 अरे काय हे टेबल आहे रे आणि हा लॅम्प बघ शिशी ए किती घाण आहे. तुम्हाला काय होतं नीट काम करायला? हा नीट पुस आहे. काम चुका सगळेच्या सगळे. माणसाने लिहिलं पाहिजे. वाचलं पाहिजे. वाचल्याने आपण शहाणे होतो. डोकं चालायला लागतं आपलं. कळलं का तुला? हा तुला हुशार व्हायचंय ना मग वाच. नुसतं खाण्याकडे लक्ष देऊ नको. जरा वाचत चल. एरिक सेगल लव्ह स्टोरी लिहिलंय. तुला इंग्लिश वाचता येतं? हो म्हणजे मी इथेच पार्ट टाइम जॉब करतो आणि कॉलेजमध्ये शिकतो. जयदादा बोललेला तू डिग्री पूर्ण केलीस ना की तुला जॉब देईन आणि मला पण ना खूप शिकून जयदादासारखं मोठं व्हायचंय. कर कर जॉब नंतर कर पण आधी हे पुस्तक वाच. मला तुझा इंटरव्ह्यू घ्यावा लागेल. तुला किती येतं ते कळलं पाहिजे ना. वाच. डिअर जय सर, हॅपी फ्रेंडशिप डे. गिफ्ट दिलंय. विथ लव शर्वरी परब. विथ लव काय? विथ लव शर्वरी परब. मॅडम मॅडम मॅडम. अमृतधारा लॉन्च होऊन 2 महिने झालेत. तर आपण आपल्या आता फर्स्ट क्वार्टर सेल्स, डिस्ट्रीब्युशन आणि टार्गेट अचिव्हमेंट बद्दल बोललं पाहिजे. ऑब्व्हियसली आपण प्रोडक्ट लॉन्च केलं तर आपलं टार्गेट खूप कमी होतं. पण आपल्याकडे जो डेटा आला आहे त्यावरून असं दिसतंय की आपण आपल्या टार्गेटपेक्षा ऑलमोस्ट 30% जास्त सेल केली या 2 महिन्यात. आणि फर्स्ट क्वार्टर एंडपर्यंत होपफुली ते 50% झालं असेल, विच इज सुपर्ब. बट द बिगेस्ट चॅलेंज इज टू मेंटेन दिस मोमेंटम. मी काय सिटी वाईज डेटा कलेक्ट केला आहे ते बघा. आपला सगळा डेटा मेट्रो सिटीजमधला आहे. तर आपली पुढची स्टेप अशी असेल की आपल्याला Tier 2 सिटीज प्रत्येक छोट्या छोट्या गावापर्यंत पोहोचायचं आहे. कारण आपल्या प्रोडक्टमध्ये तेवढं पोटेन्शियल आहे.